हिंगोलीमध्ये आणि पूर्णच माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपण हे पाठपुरावा करून खालचे ऑनलाईन पद्धतीचे घरं सगळे ड्रॉ केलेलं आहे. आता अजून पुढची मागणी माझी ओपनच्या घरासाठी पण आहे, ते पण लवकरात लवकर मी मार्गी लावेल असं माझे प्रयत्न राहील. सगळं बंदच राहायचं वय हे फक्त इलेक्शनचा स्टंट आहे, तुम्हालाही माहीत आहे, लोकांनाही माहीत आहे, सगळ्यांनाच माहीत आहे. आणि सर्वे त्याचे रोजच्या रोज घ्यायला लागले. लोक कालचं आठवण ठेवणं झालं मोठा विषय. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं. सरकारकडे काय मागणी? नुकसान आहे. माझ्या क्षेत्रामध्ये 6 विधानसभा येतात. 6 विधानसभापैकी 5 विधानसभाचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आणि किनवटचं सुद्धा शेतीचं खूप नुकसान आहे. पण 5 विधानसभामध्ये घरपडी असेल, घरात पाणी जाणं असेल, लोकांचं अन्नधान्याचं नुकसान असेल, शेताचं तर फार मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. जवळपास 90% शेती म्हणणारी जे विषय आहे, शेती म्हणणारी गोष्ट सगळी 90% बाधित आहे. त्यांना बाकी सगळीकडे काही देता येते, पण शेतकऱ्याला काही देता येणार नाही हे त्यांची बोली भाषा आजची नाही आहे, बऱ्याच दिवसाची आहे. पण देत कसं नाही हे आम्ही पाहू.